गणेशोत्सवाच्या सणाला अवघे काही दिवस उरले। सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील सुरू झालेली आहे। गणेशोत्सवात घरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते। अशामध्ये जर तुमच्याही घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं खूपच गरजेचं आहे। बाप्पाला घरी आणताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टी कोणत्या ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। बाप्पाला घरी आणताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, जसं की पांढरी मदर रूट किंवा मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तीची पूजा करणं शुभ मानलं जातं। तुम्ही सोनं, चांदी किंवा तांब्यापासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्तीची देखील पूजा करू शकताय। बसलेल्या गणेश मूर्तीची पूजा करणं तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतं। अशा परिस्थितीमध्ये मूर्ती घेताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या। डाव्या बाजूला सोंड असलेल्या गणेश मूर्तीला वाममुखी गणपती असं म्हणतात। असं म्हटलं जातं की वाममुखी गणपतीची पूजा करणं सोपं असतं, तर उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीची पूजा करताना विशेष नियमांचं पालन करावं लागतं। पांढऱ्या किंवा शेंद्री रंगाच्या गणपतीची मूर्तीची पूजा करणं शुभ मानलं जातं। काही कारणास्तव जर तुम्हाला गणपतीची मूर्ती घरी आणता येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी पूर्ण सुपारी ठेवू शकता। सुपारी हे गणपतीचं प्रतीक मानलं जातं। गणपती बाप्पाचं घरामध्ये आगमन होत असताना शंख आणि घंटी वाजवून त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यानंतर पाटावर लाल कापड पसरवून त्यावर बाप्पाला विराजमान करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा न पसरवता अगदी मनोभावे आपल्या बाप्पाची सेवा करा आणि सण साजरा करा।